लोकसभेच्या निवडणुका होताच आता अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जागांची मागणी सुरू झाली आहे। शिंदेंचे खासदार जास्त आले असले तरी त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला द्या अशी मागणी मंत्री छगन भुजबळांनी केली, तर मंत्री अनिल पाटलांनी 80 जागांचा दावा केलाय। पाहूयात। 80 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मागणी करेल आणि तेवढ्या आम्हाला मिळतील। ते जागा वाटपाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही असं म्हणू नका की ते शिंदेंच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येतील आमची कमी असं नको करायला। विधानसभेच्या जागा वाटपावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आता उघडपणे बोलायला लागले। आधी मंत्री अनिल पाटलांनी 80 जागांची मागणी केली आणि दुपारी राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून भुजबळांनी पुन्हा एकदा 80 जागांवर ठाम राहत जागा वाटपाचं गुऱ्हाळ नको असं म्हटलंय। आम्ही म्हटलं बाबा मागच्या वेळेला काहीतरी 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत, अधिक मिळाल्या पाहिजेत, तर एक ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले। हे असं नाही बोलायचं काम, तसं नाही बोलायचं काम। बरं बाबा नाही बोलत, अरे पण जोपर्यंत जे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही, त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे। ठीक आहे, सीट्स वाटून घ्या, उमेदवार काय करायचे ते तुम्ही नंतर ठरवा, पण तुम्ही आम्हाला देणार नाही, ठीक आहे ना। आता क्रायटेरिया ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या क्रायटेरियामध्ये आमची अशी अपेक्षा आहे, जरी भुजबळ साहेबांनी 90 जागांची मागणी मागच्या आमच्या एका मेळाव्याला केलेली असेल तरी सुद्धा 80 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे। त्यामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एक सर्वे घेऊन इलेक्टिव्ह मेरिट तपासूनच त्या ठिकाणी जागेची किंवा उमेदवाराची घोषणा ही आतापासूनच त्याच्यासाठी कामाला लागलं पाहिजे। 80 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मागणी करेल आणि तेवढ्या आम्हाला मिळतील। अनिल पाटलांनी ज्या जागा मागितल्यात 80 मागितल्यात, आता तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहत होतो त्यांनी 100 मागाव्यात, 150 मागाव्यात, पण ते पक्षाच्या बैठकीत मागाव्यात। असं चॅनलवर बोलून तुम्हाला जागा मिळत असेल तर युती करायला का चॅनलवाले थोडी येणार आहेत? कुठं बोलायला पाहिजे याचंही थोडंसं भान ठेवलं पाहिजे। म्हणून ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत किंवा ज्या गोष्टीचा अधिकार आपल्याला नाही त्या गोष्टीवर मला वाटतं बोलणं उचित नाही। 6 महिन्यातच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, मात्र जागा वाटप होत असताना भुजबळांनी शिंदे गटा एवढ्याच जागा हव्या, शिंदेंचे खासदार जास्त आहेत असं बोलू नका हेही आवर्जून सांगितलंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागांपैकी भाजपनं 28 जागा लढल्या, शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या। त्यामुळे भुजबळांनी मुद्दाम शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणे समसमान जागांचा उल्लेख केला। भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, अभिप्राय त्यांनी सांगितलं आमदार मान्य आहे, पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे 40-45 काय माणसं असते इथे आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत, आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजेत। असं म्हणू नका की ते शिंदेंच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येतील आमची कमी असं नको करायला। सगळ्यांना जे आहे समजून काम करावं। महायुतीमधील आमदारांचं संख्याबळ पाहिलं तर भाजपकडे स्वतःचे 105 आणि मित्रपक्ष असे एकूण 114 आमदार आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे 40 आणि इतर 10 असे 50 आमदार आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे देखील 40 आमदार आहेत। स्वाभाविक आहे की वाटा भाजपचाच मोठा असेल, पण शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हालाही मिळाव्या असं भुजबळांचं म्हणणं आहे। तर इकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे आणि अजित पवार गटाचे मिळून 40 आमदार घरवापसी करतील असा मोठा दावा केलाय। मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत, पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून 40 आमदार घरवापसी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही, कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहेत। जे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये काँग्रेसच्या जास्त जागा आल्यामुळे त्यांना नाना पटोलेंचं वर्चस्व त्या ठिकाणी सहन होत नाही आहे आणि म्हणूनच विजय वडेट्टीवार तुम्हाला लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केलेले दिसतील।
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आणि महाविकास आघाडीनं 30 खासदार निवडून आणले। आता नजरा विधानसभेच्या निवडणुकीकडे आहे। मात्र विधानसभेत महाविकास आघाडीला 180 ते 185 जागा मिळतील असा दावा संजय राऊतांचा आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून, तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही एकत्र 3 पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढू आणि 180 ते 185 विधानसभेच्या जागा जिंकू, अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीत सुद्धा करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।